जयेंद्रची टीम आलेली आहे इकडे. तू जातोस ना खाली? चला. आणि कपडे आहेत एका बॅगेत. हा बॅगेत घेतले आम्ही. ठीक आहे, लवकर या. त्यांना सांभाळ, तुझी जिम्मेदारी आहे. हा मी जातो वरती. हा ठीक आहे, ओके. मी फिरता फिरता मला सापडले चौघे पण, आणि ते गेले तर स्विमिंगला. मित्रांना बोललो की इथे काही ना काय हास्य होतात, तर जास्त पाण्यात जाऊ नका तुम्ही, लवकर या. आपल्याला लवकर अलिबागला निघायचं आहे. भरपूर रूट लांब आहे, कारण आम्ही घरातून राजापूर मार्गे इकडे आलो आहे आणि जायला खूप पहाट होणार आहे, म्हणजे 4-5 वाजता गेलो उद्या. गोव्यापासून आम्हाला सीएनजीने भरपूर त्रास दिला आणि गोव्याला पण आम्हाला सीएनजी नाही भेटला. परत राजापुरात आम्हाला भेटला, तर 4 पेट्रोल पंपावरती गेलो आम्ही, सीएनजी पंपावरती, तर तिथेही आम्हाला सीएनजी भेटला नाही. आणि कसा मला राजापुरापर्यंत मी पेट्रोल टाकून गाडी आणली आणि त्याच्यानंतर आम्ही सरळ निघालो. पालीमध्ये थोडंसं जेवलो, कारण तो पण आमचा उपवासच घडणार होता, कारण कुठे आम्हाला खायला भेटले ना. मग आम्ही नूडल्स खाल्ले थोडेसे. आणि दिवसा पण मी दुपारची तर कामामध्ये बिझी राहिलो, त्याच्यामुळे व्हिडिओ एंड नाही करता आला. तर आता बोलू हा व्हिडिओ एंड करूया. तर हा 2 दिवसाचा आमचा प्रवास असा झालेला आहे, गोव्यापासून राजापूरपासून तो अलिबागपर्यंत. तर परत आता 2 महिन्याच्या नंतर आपल्याला परत कोकणामध्ये जायचंच आहे, मे महिन्यामध्ये. आणि एक 8 दिवसाने शिमग्यासाठी पण जमलं तर जायचं आहे. फायनली मी पोचलो आहे गोव्यामध्ये. गोव्याचा कलिंग गुड फेमस आहे आणि माझे मित्र वगैरे कपडे घेतात, माझी खरेदी करतात. मी एक अर्धा तास फिरून परत येणार आहे. पूर्ण टीम आमची गेली आहे स्विमिंगसाठी समुद्रामध्ये. या एक कलिंगूड बीच फेमस आहे. आम्ही इथे 2 ते 3 वेळा येऊन गेलो. त्या बीच बागा बीचवर पण एक झालो होतो आम्ही. त्याला मी फोर्स नाही केला की मित्रांना बोललो की इथे काही ना काय हास्य होतात, तर जास्त पाण्यात जाऊ नका तुम्ही, लवकर या. आपल्याला लवकर अलिबागला निघायचं आहे. भरपूर रूट लांब आहे, कारण आम्ही घरातून राजापूर मार्गे इकडे आलो आहे आणि जायला खूप पहाट होणार आहे, म्हणजे 4-5 वाजता गेलो उद्या. तर कुठेतरी रेस्ट करायला लागेल, त्याच्यामुळे एक फेरफटका मारूया, कारण सनसेट व्हायला पण भरपूर टाईम आहे. 4 वाजून गेले, 4:30 व्हायला आले, तरी पण पब्लिक बघा. थोडंसं ऊन आहे, एवढं जास्त जाणवत नाही. ह्या बघा, ह्या राऊट आहे तिकडे तलाट पार्टी, आणि इकडे आहे किचाट. सनसेट व्हायला टाईम आहे अजून, तोपर्यंत मी थांबणार नाही, कारण ड्रायव्हिंग भरपूर करायचे मला. त्यांना एन्जॉय करतायत, करू देत, त्यांना आपण काय बोलायचं नाही. ते बरेच दिवसांनी आले आहेत अलिबागची मुलं. फेर फटाका एक मारतो आणि मग जाऊन गाडीमध्ये जाऊन थोडा आराम करतो, कारण मला कंटाळा आला आहे उन्हातून फिरायला. काय 15 ते 20 मिनटं मी फिरलो इकडे. आता जयेंद्रची टीम आलेली आहे इकडे. तू जातोस ना खाली? चला. आणि कपडे आहेत एका बॅगेत. हा बॅगेत घेतले आम्ही. ठीक आहे, लवकर या. त्यांना सांभाळ, तुझी जिम्मेदारी आहे. हा मी जातो वरती. हा ठीक आहे, ओके. मी फिरता फिरता मला सापडले चौघे पण, आणि ते गेले तर स्विमिंगला. चला, 15 ते 20 मिनटं मी फिरलो आहे आणि आता चाललो आहे मी गाडीजवळ जाऊन आराम करणार आहे थोडा. तोपर्यंत ह्यांना लवकर यायला बोललो मी, जयेंद्र लवकर या, कारण आपल्याला लवकर जायचं आहे आणि समुद्रामध्ये जास्त उड्या मारू नका. या इकडच्या समुद्राचं आपल्याला काय आयडिया नसते की कसं काय, कुठं खोल आहे, काय आहे. पण तिथे लाईफ गार्ड असतात, ते वेळोवेळी सांगतात याच्या पुढे जायचं नाही, चला बाहेर चला. खास करून लहान मुलांना. आणि मध्ये एक रिंग टाकलेली असते, त्याच्या आतमध्येच उभं राहायचं. तर मी चाललो होतो गाडीजवळ, थोडी काहीतरी खरेदी करतो, जास्त नाही. आता कुणाल मला म्हणेल, पप्पा तुम्ही कामं करायला जाता,
गावी अर्जंटमध्ये की गोवा फिरायला जात आहे. तर तो पण येऊन गेला एकदा पुण्यात, अंकिता पण येऊन गेले इथे या बीचलाच. तर चला, तर त्याला मी सांगतो व्हिडिओतून मी काय एन्जॉय नाही केलं आहे, मी जाऊन त्यांना फक्त सोडलं आहे आणि आलो आहे परत. कारण त्यानं जर मी बोललो असतो ना की नको जाऊया म्हणून, तर त्यांना वाईट वाटलं असते. बघा एवढे ते लांब आलो आहे पण आणि काका बघत नाही तर. आणि ही अलिबागची आता गोव्याला माझ्याबरोबरची मुलं आली आहेत, माझ्याकडे जे कामाला आले आहेत, सामान्य मुलं आहेत, रोजगार करणारे आहेत. आणि ते एवढा पैसा खर्च करून खास गोव्याला फिरायला नाही येऊ शकत. त्याच्यासाठी तर मी आलो आहे गोव्याला. तर काका आम्हाला घेऊन चला. ठीक आहे म्हटलं जाऊया. त्यांनी गाडीला CNG वगैरे टाकला, पेट्रोल वगैरे, आणि त्याला एन्जॉय करूया थोडा वेळ. काय माहिती आहे, प्रत्येकाचं मन असतं की 400 किलोमीटरवरून 400 किलोमीटरचा प्रवास करून ते माझ्या घरी आले. तर पुढे 100 किलोमीटरचा प्रवास आहे. त्याच्यासाठी मी नक्कीच जाऊ शकतो, कारण पैसे महत्त्वाचे नाही आहेत, शब्द महत्त्वाचे. शनिवार आहे आणि भन्नाट गर्दी आहे. गर्दी भरपूर आहे तरी पण मी निघालो आहे. माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होत चालली आहे, 5% आहे फक्त, स्विच ऑफ होणार आहे. तर जातो गाडीमध्ये आणि पहिली तर चार्जिंग लावतो मी आणि थोड्या वेळ बसतो. त्यांना कधी यायची ते होते बिनधास्त खरेदी वगैरे करून. त्यांना 1.5 तास दिला आहे. 1.5 तासामध्ये बोलत तुम्ही या, जास्त नको, काळो खायच्या अगोदर गोव्यातून बाहेर पडायचं आम्हाला. चला. संध्याकाळचे 7:30 वाजलेत रात्रीचे. कलिंगूड बीचवरून आम्ही 6:30 वाजता काहीतरी सुटलो आणि सामान वगैरे घेतलं खाजी सर्वांची. ट्रॉफिक जाम होतं. मुंबई गोवा रोड येईपर्यंत आम्हाला खूप त्रास झाला गोव्यामध्ये. आता पण आम्ही गोव्यामध्येच आहेत. CNG पंपावर थांबलो आहे. CNG पंपावरती थांबलो आहे CNG भरायची, कारण माझी गाडी जातानाच CNG संपला होता. थोडी पेट्रोलवर चालवली, तिकडे पेट्रोलवर चालवली आणि नंतर आता CNGला थांबलो आहे. आता आम्ही गोव्यावरून निघणार आणि मला वाटतं अलिबागला पोहोचेपर्यंत सकाळी 4 किंवा 5 नक्कीच वाजणार आहेत. कारण काम पण घरी भरपूर केलं आहे, त्याच्यामुळे थकायला झालेलं आहे आणि झोप येणार आहे. आली झोप तर ठीक आहे, ना ते नॉनस्टॉप जाणार आहे. तर आता हे CNG भरून झालं की पुढे जाऊन थोडा नाश्ता करणार, वडापाव वगैरे खाणार आणि त्याच्यानंतर मग जेवायला बघू कुठं रत्नागिरीला वगैरे थांबायचं. टायमध्ये 10पर्यंत आम्ही जेवायला थांबणार. तर अशी 2 दिवसाची धावपळीची दगदगीची ट्रिप झालेली आहे. ट्रिप म्हणण्यापेक्षा कामासाठी झालं होतं, पण ट्रिप पण झाले. काम करणार होते त्यांना पण गोव्याला फिरून आणलं आहे आणि त्यांना पण बरं झालं तेवढंच. कारण ते 3-4 माणसं कुठे गोव्याला येऊ शकतात एवढा खर्च करून, बरोबर ना. तर आल्यासारखं 100 किलोमीटर पुढे जाऊन गोवा पण फिरलो ते थोडे. मी त्या गाडीमध्ये पार्किंगमध्ये झोपलो होतो, कारण थोडंसं ऊन होतं. नंतर उठलो मी थोडा आणि खरेदी वगैरे झाली आणि आम्ही आता निघालो आहे. नाश्ता काय करायचा, वडापावच घ्यायचा विचार आहे आमचा. तर चांगल्या ठिकाणी कुठेतरी थांबून वडापाव खाऊन नाश्ता करणार आणि नंतर जेवायचं बघू 10-1 वाजता. चला, CNGचा नंबर येईल आपल्याला. मंडळी, रात्रीचे वाजले 2 आणि मी पोचलो आहे चिपळूणमध्ये. गोव्यापासून आम्हाला CNGने भरपूर त्रास दिला आणि गोव्याला पण आम्हाला CNG नाही भेटला. परत राजापुरात आम्हाला भेटला. तर 4 पेट्रोल पंपावरती गेलो आम्ही, CNG पंपावरती. तर तिथेही आम्हाला CNG भेटला नाही आणि कसाबसा मला राजापुरापर्यंत मी पेट्रोल टाकून गाडी आणली आणि त्याच्यानंतर आम्ही सरळ निघालो पालीमध्ये. थोडंसं जेवलो, कारण तो पण आमचा उपवासच घडणार होता, कारण कुठे आम्हाला खायला भेटले ना. मग आम्ही नूडल्स खाल्ले थोडेसे. आणि चिपळूणमध्ये पण आत्ताच गाडी आली आहे आणि गाडी खाली होते. गाडी खाली झाली की भरणार आहेत. आणि ज्या रूटने मी चाललो आहे म्हणजे अलिबागला, त्या रूटच्या साईडला ते एसटीच्या डेपोच्या बाजूला जो CNG पंप आहे महानगरचा, तर तो नाईटला बंद असतो. तिथे अपोजिट साईडला जो आपण रत्नागिरी जातो त्या साईडला मी गाडी फिरवून आणली आणि तिथं आता मी उभा आहे. गाडी खाली झाली थोड्या वेळात की CNG मिळणार आहे. तर एकंदरीत आम्हाला 5 ते 5:30 वाजणार आहेत अलिबागला पोहोचायला. आणि जेवणाचा पण आमचा खूप प्रॉब्लेम झाला, कारण जेवायला पण नाही मिळालं आम्हाला. जेमतेम नूडल्स आम्ही खाल्लं
आणि बाकीचे लोक सर्व झोपलेले आहेत. मी विचार केला की झोपायचं नाही आहे. झोप आली तर मी नक्कीच पेट्रोल पंपावर कुठेतरी गाडी लावून झोपणार आहे. आता काय पुढे 4 तासाचा रस्ता आहे, तर तो पार होईल. त्याच्यामध्ये जर झोप आली तर मी झोपणार आहे. आणि इथे पण एक ओम साईची गाडी लागलेली आहे, ते पण उतरलेली आहे. बघू किती वेळ लागतो. अजून पुढे 10 मिनिटात गाडी खाली होईल. मी येऊन जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाले. आता थोड्या वेळात आमची गाडी 2 नंबरलाच आहे. 1 नंबर पुढे गाडी दुसरी लागलेली आहे आणि त्याच्या मागं माझी गाडी आहे. बघू सकाळी किती वाजतात. झोप पण नाही पूर्ण झाली आहे, कारण ड्रायव्हिंग भरपूर झालं आहे गोव्यापासून. कारण 2 दिवस घरी मेहनत पण घेतली आम्ही. 2 दिवस माझं शेतीचं काम पण होतं. ते शेतीचं काम आम्ही आटपलं आणि थोडासा दुपारी रेस्ट पण केला आणि 12 वाजता निघून आम्ही गेलो गोव्याला. गोव्यावरून 7 वाजता सुटलो. ते जो संगमेश्वरचा जो पट्टा आहे गणेश कृपापासून तो शास्त्री पुलापुढे, तिथं मला तेवढा त्रास झाला. बाकी सर्व आम्ही फटाफट आलो इकडे. तर चला आता गाडी भरायला सुरुवात होते. गाडीमध्ये सगळे झोपलेले होते. आता बघा देवेंद्र पण उठला आहे आणि आमची मागची फौज आहे ती पण उठले. सर्व सुस्त झोपले होते. नूडल्स खाल्ले होते पालीमध्ये. जर पालीमध्ये 11:15 वाजता आम्ही होतो. पालीमध्ये जर आम्हाला नूडल्स मिळाले नसते तर 12 वाजणार होते ना आमचा महाशिवरात्रीचा उपवास चालू होत होता, बरोबर. आता बघूया पुढे जाऊन जरा CNG भरतो होता आणि पुढे कुठं चहाची टपरी मिळते का ते बघूया. पुढे चहा घेणार थोडं मस्त. झोपायचं का जोरात झोप येतं का रे तुमची? हां, आता सर्वांनी मोबाईल बाहेर काढले आहेत आणि टाईमपास करतात सर्व. तर मी पुढे गाडी नेलीच ती. माझ्याकडे जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर चालेल एवढा CNG होता. पण मी म्हटलं मला थांबायचं नाही परत मध्ये, कारण आता मी इथे भरला टँकी फुल केली की सरळ घरी, मध्ये कुठे थांबायचं नाही आहे CNG भरायला. तेवढा CNG मला टँकी फुल केल्यावर पुरतो. तर आउटसाईडला मी आलो इकडे, या साईडला, या दुसऱ्या CNG पंपावर. आज पहाटे 6 वाजता मी अलिबागमध्ये पोचलो आणि एकंदरीत कोकणचा आपला दौरा होता 2 दिवसाचा घरचा राजापूरचा, तो संपला होता आणि भरपूर काम झालं. आणि खास करून येताना तकलीफ झाली आम्हाला CNGसाठी, कारण कुठेही आम्हाला CNG सापडलं नाही. पेट्रोलवरतीच आलो. डायरेक्ट झोपून गेलो. ते दुपारी मी जेवायलाच उठलो, कारण भरपूर थकलो होतो मी. त्याच्यामुळं मला व्हिडिओ काय एंड करता आला नाही. दिवसा पण मी दुपारची तर कामामध्ये बिझी राहिलो, त्याच्यामुळे व्हिडिओ एंड नाही करता आला. तर आता बोलू हा व्हिडिओ एंड करूया. तर हा 2 दिवसाचा आमचा प्रवास असा झालेला आहे, गोव्यापासून राजापूरपासून तो अलिबागपर्यंत. तर परत आता 2 महिन्याच्या नंतर आपल्याला परत कोकणामध्ये जायचंच आहे मे महिन्यामध्ये. आणि एक 8 दिवसाने शिमग्यासाठी पण जमलं तर जायचं आहे. तर हा आता व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.